इंग्रजीच्या क्लासेस शिकवल्यानंतर आज आपण हॅलो. सर आवाज येत नाही. हॅलो. हा आवाज येतो मॅडम. ज्यावेळेस तुमचा आवाज स्टॉप होईल त्यावेळेस मी तुम्हाला हे करेल. आता येतोय आवाज? तुम्ही बरं ठीक आहे. येस. हॅलो. आवाज येतोय सर्वांना? मॅडम आवाज बंद झालाय तुमचा. आवाज आता येतोय का सर? करा. मी तुमचा स्टॉप झाला म्हणजे मी सांगेल तुम्हाला. ओके चालेल सर. स्क्रीन ओपन करा. ओके. स्टार्ट. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागामार्फत आयोजित मिशन आरंभ 2025-26 या उपक्रमांतर्गत आपण ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाच्या माननीय गट शिक्षणाधिकारी सायलता चामलेटी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या सहकार्याने आपण या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातला आजचा हा दुसरा दिवस. कालबनकर सरांनी अतिशय सुंदर कालचा पहिला तास घेतला आणि आजचा माझा हा दुसरा तास आहे. नेक्स्ट. आपण 5वी ही शिष्यवृत्ती परीक्षेचा इंग्रजी या विषयाबद्दल जाणणार आहोत. खरं तर इंग्रजी हा खूप अवघड विषय आहे असं आपल्याला वाटतं, पण आपला जर शब्दसंग्रह साठा जर चांगला असेल, आपण एक ना एक शब्दाचा अर्थ जर जाणून घेतला तर इंग्रजी हा विषय आपल्याला अवघड नाही. आणि तुम्हाला 4 विषय असतात 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. त्यातला हा अतिशय महत्वाचा आणि गुण देणारा विषय आहे. नेक्स्ट. तर आपल्या टॉपिककडे आपण जाऊया डिरेक्टली. कोरिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड. माझं नाव पवार रुपाली देवीदास. मी न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा श्रीरामपूर रयत शिक्षण संस्थेच्या या संस्थेमध्ये 9वी-10वीचे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि माझ्याकडे टॉपिक देण्यात आले आहे कोरिलेशन वर्ड्स विथ द पिक्चर. आता आपल्याला 2 वर्ड्स दिसतात तुम्हाला कंसामध्ये, ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड. तर मग चला बघूया ऍक्शन वर्ड म्हणजे काय आणि डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय. नेक्स्ट. आता सगळ्यात पहिले वर्ड्स. ऍक्शन. ऍक्शन म्हणजे क्रिया केली. वर्डचा मराठीत अर्थ आहे क्रियापद, म्हणजे वाक्यात क्रिया किंवा स्थिती दर्शवणारा शब्द. उदाहरणार्थ धावणे,
खेळणे, वाटणे ही सर्व क्रियापद आहे. राम इट्स मँगो. राम आंबा खातो. बघा आता ही 2 वाक्य आहे. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, क्रियापद हे कुठे असतं, शेवटी असतं. मात्र इंग्रजीच्या वाक्यरचनेमध्ये क्रियापद हे कुठे असतं, मध्यभागी असतं. तर नेक्स्ट, आता ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन म्हणजे आपण काहीतरी कृती केली. ऍक्शन वर्ड्स और ऍक्शन वर्ब्स डिस्क्राइब द ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, आता ज्या वाक्यामध्ये काहीतरी कृती घडली, ऍक्शन घडली, कशाची घडली, रीड. रीड म्हणजे वाचण्याची घडली. प्ले म्हणजे खेळणे. ईट. ईट म्हणजे खाणे. रन. रन म्हणजे पळणे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, शक्य तुम्ही जेवढे वर्ब वापरतीये, ऍक्शन वर्ड्स वापरतीये, त्यांच्या शेवटी काय येत आहे, न बाणाचा ने. पळणे, खाणे, खेळणे, त्याच्यानंतर प्ले खेळणे, जंप उडी मारणे, ईट खाणे, वर्क काम करणे, स्टडी अभ्यास करणे, ड्राईव्ह गाडी चालवणे, वॉक चालणे, राईट लिहिणे, रीड वाचणे, टॉक बोलणे. येते का लक्षात? पण तुम्हाला वर्ड्सचं ओळखायचं कळालं, ज्याच्या शेवटी मराठीतला अर्थ ने आला तो झाला ऍक्शन वर्ड. त्यालाच काय म्हणायचं, वर्ब. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला, क्रियापद. ज्याच्यामुळं क्रिया घडली त्याला म्हणायचं क्रियापद. नेक्स्ट, आता बघा वरती काय एक डेफिनेशन दिली ती अभ्यास करूया. एव्हरी टाइम यू राईट अबाउट अन ऍक्शन दॅट इज हॅपन, म्हणजे जी क्रिया घडली आहे, इज हॅपनिंग मीन्स ती घडत आहे, और इज गोइंग टू हॅपन म्हणजे काय होणार आहे, ही पुढे जाऊन घडणार आहे. मीन्स प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. हे तिन्ही वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती, काळाचे प्रकार आपल्याला माहिती आहे. यू यूज ऍक्शन वर्ड. बघा एक वर्ड दिला ऍक्शन, तो कोणता आहे, रन. रनचा पास्ट टेन्स बघा बरं काय आहे, आय वॉज रनिंग येस्टरडे. मी काल पळत होतो. दुसरं वाक्य, आय एम रनिंग नाव. मी आता पळत आहे. आय विल रन टुमॉरो म्हणजे काय, तर मी उद्या पळणार आहे. येते का लक्षात तुम्हाला? इंग्रजी म्हणजे फक्त नुसतं ते ऍक्शन वर्ब नाही, तर त्याच्यामध्ये आपण 3 काळामध्ये हे कसं वापरतो हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. सर नेक्स्ट, आता डिस्क्रायबिंग वर्ड, तो झाला ऍक्शन वर्ड. आणि आता डिस्क्रायबिंग मीन्स टू से व्हॉट समबडी समथिंग इज लाइक और व्हाट हैपन. किसी व्यक्ति या वस्तु या घटना का वर्णन करना. 2 वर्ड सांगितले, एक ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड. तुम्हाला या टॉपिकचं एक सगळ्यात महत्वाचं सांगू म्हणजे ते काय करणार, तुम्हाला एक पिक्चर देणार किंवा एखादी इव्हेंट सांगणार आहे आणि ती त्याच्याशी काय करायची, तुम्हाला रिलेट करायची. त्याच्यामुळे हे शब्द सोडवणे तुम्हाला अगदी सोपे जाणार आहे. नेक्स्ट, ऍक्शन वर्ड्स. आता बघा इथं मी पिक्चर सहित टाकले आहे. बघा बरं तुम्हाला काय काय दिसतंय, रन पळणे, क्रॉल म्हणजे रेंगाळणे, वॉक चालणे, डान्स नृत्य करणे, स्टँड उभे राहणे, प्ले खेळणे, जंप उडी मारणे, लाफ हसणे, रीड वाचणे, थिंक
विचार करणे, राईट लिहिणे, ड्रिंक पिणे, राईट सायकल चालवणे, क्राय रडणे, क्लीन स्वच्छ करणे, स्लीप झोपणे, सिंग गाणे, स्नीज शिंकणे, क्लॅप टाळी वाजवणे, किक लाथ मारणे. ओके, हे सगळे ऍक्शन वर्ड आहेत. याच्यामधून तुम्हाला काय दिसतीये? तर कृती झालेली दिसतीये. असे खूप ऍक्शन वर्डचा शब्दसाठा तुम्हाला माहिती असला पाहिजे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो तेव्हा काय करणार, परीक्षा जे सेट करतात ती लोक अतिशय तज्ञ असतात. आता ही सगळी तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या शब्दसाठ्यामध्ये नाही अशी अवघड प्रश्न किंवा ते शब्द शोधून त्यांचे काय करतात, परीक्षेमध्ये प्रश्न टाकले जातात. तेव्हा आपण मात्र घाबरतो की मी ऍक्शन वर्ड्सचा टॉपिकचा काय अभ्यास केला होता, सगळी प्रश्न मला येतात. पण मग जेव्हा एखादा शब्द ज्याचा अर्थ आपल्याला माहित नाही तर तिथे आपण काय होतो, कन्फ्यूज होतो. आता स्नीजचा अर्थ मला माहिती नाही, परंतु त्या पिक्चर मध्ये बघितल्यानंतर मला कळालं की स्नीज म्हणजे शिंकणे. आले लक्षात? तर आपण पुढे जाऊया. प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते सांगते मी तुम्हाला. बघा आता इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे. आता सगळ्यात पहिले आपण पिक्चर मध्ये बघूया काय करतोय तो. 4 ऑप्शन बघूया पहिले. वॉकिंग, रनिंग, जम्पिंग, स्विमिंग. स्विमिंग तर काही करताना दिसत नाही कारण पाणी नाही. जम्पिंग म्हणजे उडी तो मारत नाही. आता 2 ऑप्शन कन्फ्युजन आहे, वॉकिंग आणि रनिंग. आता वॉक करताना पायातलं अंतर काय असतं, कमी असतं. पण रनिंग करताना मात्र पायातलं अंतर का फास्ट असतं ना, जास्त असतं. म्हणून त्याचा ऑप्शन येणार आहे रनिंग. आले लक्षात सगळ्यांना? देन नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. मला काहीतरी मुलाच्या हातामध्ये बॉल दिसतोय. बघूया ऑप्शन काय रिलेट करतात त्याला. थ्रोईंग, पुशिंग, रनिंग, कॅचिंग. थ्रोईंग जर तो फेकणारा असला असता तर त्याच्या हाताची क्रिया दुसरी असली. पुश म्हणजे ढकलणे, म्हणजे तो दोन्ही हाताने ताकद लावला असता. रनिंग म्हणजे वरतीच बघितला पण तो पळत नाही, म्हणजे शेवटचा ऑप्शन काय आहे, कॅचिंग. थर्ड क्वेश्चन. बघा बरं काय दिसतंय, खाली पाण्याचं एक डबकं दिसतंय मला आणि त्याच्यात तो उडी मारताना दिसतो. मग उडी मारण्यात इंग्रजीमध्ये काय म्हणतात. स्लीपिंग म्हणजे झोपत नाहीये, रनिंग म्हणजे पळत नाही. हा जम्प, मला माहितीये की जम्प म्हणजे उडी मारणे आणि स्टँडिंग म्हणजे उभे राहणे, म्हणून जम्पिंग हा तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे. त्याचे 4 ऑप्शन बघा. डान्सिंग, सिंगिंग, मेकिंग, वॉकिंग. आता याच्यामध्ये काय, ते भरतनाट्यम करणारी स्त्री मला दिसतीये, म्हणजे आम्ही डोळे झाकून तो कोणता ऑप्शन घेणार आहे, चौथा ऑप्शन घेणार आहे, डान्सिंग. नेक्स्ट आपण सोप्याकडून कठीणाकडे जात आहोत. आपण तुम्ही म्हणशाल की मॅडम हे बघितलं की लगेच आन्सर लक्षात येत आहे, पण काठिण्य पातळी ही हळूहळू काय होते, वाढत जाते. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, ती मुलीच्या हातामध्ये पेन दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? येस, जर तिच्या हातात पेन आहे तर ऑब्विसली काय करते, रायटिंग करते. तुम्हाला 2 ऑप्शन कन्फ्युज होते, रीडिंग आणि रायटिंग, ड्रॉइंग आणि प्लेइंग. आता ती ड्रॉइंग करताना दिसतीये की लिहिताना दिसती, हे पण तुम्हाला कन्फ्युजन आहे. तर तिच्या हातात पेन आहे, म्हणजे जर ती कलरिंग करत असली असती तर कलरची पेटी वगैरे बाजूला दिसली असती, म्हणून ती काय करते, रायटिंग करत आहे. देन पुढचा प्रश्न. पुटिंग, स्विमिंग, वॉशिंग अँड टेकिंग. तर ती काय करत आहे, काहीतरी धुताना पाणी पडताना आपल्याला दिसत आहे, म्हणून त्याचा ऑप्शन आहे वॉशिंग. 9वा प्रश्न बघतो आपण. ड्रिंकिंग, इटिंग, मेकिंग, डान्सिंग. आता ती पाणी पिताना दिसत आहे, DRINK
ड्रिंक म्हणजे पिणे आणि ड्रिंकिंग म्हणजे ती पिण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे रनिंग, रायडिंग, ड्रायव्हिंग अँड होल्डिंग. मग काय आहे याच्यामध्ये काय ऑप्शन येईल? सायकल राईड, RIDE हे स्पेलिंग आहे राईड. राईड म्हणजे सायकल चालवणे आणि रायडिंग म्हणजे सायकल चालवण्याची प्रक्रिया ही काय सुरू आहे. जेव्हा एखाद्या शब्दाला ING प्रत्यय लागतो म्हणजे काय असते, ती प्रक्रिया ही सध्या चालू असते. एक मिनिट आलंय लक्षात सगळ्यांच्या? मी जरा चला नेक्स्ट एक जाऊ. सरांना फोन करतोय आणि माझा माईक बंद करतोय. एकच मिनिट. एक ओके. मिनिट कंटिन्यू करा तुम्ही तसंच विदाउट स्क्रीनचं थोडा वेळ. बर. मुलांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ना, तर मग तुम्हाला एक मार्क माझा कुठे वाचत यासाठी प्रयत्न करायचा. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले शब्दसाठा वाढवायचा. दुसरं, विविध प्रकाशनाची पुस्तकं बघायची. दुकानात जातो आपण कपड्याच्या आणि टी शर्ट बघतो की हा नाहीये, तो रंग दाखवा ना. तसंच पुस्तकाच्या दुकानात जायचं आणि प्रकाशन विचारायचे. तुमच्याकडे 5वी स्कॉलरशिपचा अभ्यास करण्यासाठी कोणते प्रकाशन आहेत? काही टेस्ट सिरीज आहे का? असे वेगळे बुक्सचा संग्रह करण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. तुम्ही जितका सराव करणार तितकं तुमच्या यश पदरात आहे. तुम्हाला लक्षात आहे का? स्पर्धा परीक्षा म्हणजे अनेक जण एकाच स्पर्धेमध्ये जाणार आहेत. गप्पी मासे बघितलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी? जे तलावामध्ये असतात, अगदी छोटी छोटी मासे असतात आणि त्या सगळ्यांमध्ये जगण्याची स्पर्धा चाललेली असते. मग त्या गप्पी माशातून जो स्वतःची सगळी ताकद लावतो तो काय करतो, तिथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय होतो, कपेबल होतो. मग आपली कॅपॅबिलिटी वाढवायची आहे, आपल्याला गुणवत्ता यादीत यायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल? खूप सारा सराव करावा लागेल. आलं लक्षात? चला आपली स्क्रीन सुरू झाली. तर पुढचा प्रश्न, काय दिसतंय तुम्हाला? एक पक्षी उडताना दिसतो. मग गोईंग, तो कुठे जातोय का? नाही. जम्पिंग, उडी मारतोय का? नाही. फ्लाइंग म्हणजे त्याची काय उडण्याची प्रक्रिया चालू आहे. स्विमिंग, तो पोहत नाही, म्हणून त्याची उडण्याची प्रक्रिया चालू असल्याने ऑप्शन 3 इज करेक्ट. कोणता आहे मग ऑप्शन 3? सर स्क्रीन. स्क्रीन ओपन नाही होते. पिन काय सर? हॅलो राणे सर. हॅलो सर स्क्रीन दिसा ना. दिसत नाही? तुमचा आवाज पण बंद झालाय. स्क्रीन तर शेअरिंग आहे माझ्याकडे. स्क्रीन अजिबात दिसत नाही. नाही, मला नाही दिसत. आता नाही ना.
मुलांना स्क्रीन दिसते का? हा सर. स्क्रीन दिसते का? नाही. हॅलो, नाही ना सर. दिसते का? नाही. दिसत नाही? नाही. पुन्हा एकदा शेअर करायचं. एक मिनिट शेअरिंग करतो. हा, आणि पुन्हा कनेक्ट करा. मुलांना तोपर्यंत कनेक्टच राहा, काहीतरी टेक्निकल इश्यू आहे. पुढचा एक क्वेश्चन आपण तोपर्यंत घेऊया. क्वेश्चन आहे, मी ओरली सांगते. स्लेट चे वर्णन करताना योग्य पर्याय निवडा. स्लेट, SLATE. स्लेट. स्लेट म्हणजे काय? पाटी. आता पाटी ही कशी असते तर आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणी पाटी पेन्सिलचा अभ्यास करायचो. तर तिचा रंग कसा असतो? ब्लॅक. तर खाली ऑप्शन दिलेले आहे, येलो, ब्लॅक, रेड आणि व्हाईट. मग याच्यातला ऑप्शन कोणता असेल? तर ऑप्शन आहे ब्लॅक. मॅडम आता दिसते? हो सर. येस. तर आपण 6 क्वेश्चन कडे जात होतो. सिटिंग, जम्पिंग, क्राईंग, स्टँडिंग. मला ती रडतानाही दिसत नाही मुलगी, उडी मारतानाही दिसत नाही, खाली कशावर बसलेली नाही, म्हणजे ती काय आहे? उभी आहे. नेक्स्ट. आणि आता हे शेवटचे 3 सोपे प्रश्न. दुसरं, वॉशिंग, पुटिंग, टेकिंग, स्वीपिंग. वॉश म्हणजे पाण्याने ती धुत नाहीये, स्वीप म्हणजे स्वच्छ करणे, टेकिंग म्हणजे घेणे, आणि पुटिंग म्हणजे ठेवणे. तर ती काय करते? फरशी स्वीप करते, स्वच्छ करते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मला मुलगा झाडावर चढताना दिसतोय, म्हणून आपण घेणार आहोत क्लाइम्बिंग. CLIMBING. क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणजे काय? वरती चढणे, झाडावर चढणे. मला सांगा, मला जरी हे शब्द पाठ असले तर प्रत्येक मुलांना याचा अर्थ येत नाही. कारण आपण काय करत असतो, 4थी पर्यंत आपण मराठी असतो किंवा आपल्याला इंग्रजी जमतच नसतं. मग आपण काय करायचं, तर फक्त आपला शब्दसाडा वाढवण्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एक मुलगी दोन्ही गालावर हात ठेवून बसली, काय करते वरती? रायटिंग करते का? नाही. गाडी चालवते का? नाही. ड्रॉइंग करताना, चित्र काढताना दिसते का? नाही. सो द ऑप्शन इज रीडिंग. रीडिंग म्हणजे काय करते? ती वाचते आहे. नेक्स्ट. आता प्रश्न बघा. आता हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहे. विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शो ऍक्शन फॉर द पिक्चर. पुढील चित्रातील कृती करता कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे? बघा बरं, आता तो काय करताना दिसतोय, तर तो स्टूलला काय करतोय? ढकलताना दिसत आहे. आता लिफ्ट. लिफ्टचा अर्थ आहे वर उचलणे. पिक म्हणजे फक्त उचलणे. पुश म्हणजे ढकलणे. पुल म्हणजे ओढणे. एखादी गोष्ट आपण ओढतो. मग पुश म्हणजे काय? तो ढकलत आहे, म्हणून त्याला पुश हा शब्द योग्य आहे. बघा, हे तीनही शब्द त्या स्टूलच्या ऍक्टिव्हिटीशीच रिलेटेड आहे, परंतु पिक्चर मध्ये काय करतोय तो योग्य पर्याय तुम्ही केला पाहिजे, निवडला पाहिजे. त्याच्यानंतर खाली
विच ऑफ द फ्रुट्स इज सोर? SOUR. आता जर मला या सोर शब्दाचा अर्थच माहिती नसेल तर मला हा प्रश्न जमणारच नाही. आता मला फ्रूट सगळे दिसत आहेत. पहिला आहे चिकू, दुसरा आहे बनाना, तिसरा आहे संत्री आणि चौथा आहे ऍपल. आता हे सगळे फ्रुट्स आपण खाल्लेले आहेत, त्यांच्या सगळ्यांची चव माहिती आहे. तर आंबट हा आंबट हे काय मग संत्री आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द पिक्चर दॅट डिस्क्राईब द वर्ड हार्ड. हार्ड हार्ड म्हणजे काय? कठीण, मजबूत, दणकट असा त्याचा शब्दाचा अर्थ होतो. बघा इथे पिक्चरशी रिलेटेड त्याचा गुणधर्म विचारलेला. तुम्हाला पहिलेच सांगितलं मी, डिस्क्रायबिंग वर्ड, मग ती त्याची कुठलीही क्वालिटी असू शकते. सनफ्लावर दिसतंय, ते हार्ड असतं का? नाही. फ्लावर हे काय असतं? नाजूक असतं, डेलिकेट असतं. त्यानंतर स्टोन, दगड. हा, दगड काय असतो? हार्ड असतो. आईस्क्रीम कशी असते? सॉफ्ट असते. आणि पुढे शेकोटी दिली, ती काय असते? हॉट असते, ती गरम असते. आपण आगीला हात लावला की चटका लागतो. मग हार्ड हा शब्द या चारही पिक्चर मध्ये कुणाला सूट होईल बरं? तर तो कुणाला होईल? स्टोनला होईल, मीन्स दगडाला होईल. म्हणून रॉक अजून हा एक शब्द आहे त्याला, म्हणून हार्ड या शब्दाचं वर्णन करणारा ऑप्शन आहे ऑप्शन सेकंड. पुढचं, व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर? या चित्रात मुलगी काय करत आहे? काय करते बरं? तिच्या समोर भरपूर वाट्या दिसतात. प्ले, खेळत नाहीये ती, कारण कुठे ग्राउंड वगैरे दिसत नाही. ड्रिंकिंग नाही, पीत वगैरे नाही काही ती. डान्सिंग नाही. बट द थर्ड ऑप्शन इज काउंटिंग, COUNT, काउंट. काउंट मीन्स मोजणे. मग ती काय करते? ते मोजत आहे. मीन्स ऑप्शन 3 इज करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा 2023 मध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. बघूया क्वेश्चन काय आहे. चित्राचे निरीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. फर्स्ट स्वीपिंग, दुसरं कुकिंग, तिसरं क्लाइम्बिंग, चौथं सिंगिंग. आता सिंगिंग गाणं गातीये का? नाही. कुकिंग, काही कुठे किचन वगैरे दिसतंय का? नाही. क्लाइम्बिंग, ती कुठे चढते का? नाही. स्वीपिंग म्हणजे काय करते? ती स्वच्छ करते, झाडून घेते आहे. क्लिनिंग, स्वीपिंग अजून बरेचसे याला अर्थ आहेत. म्हणून स्वीपिंग म्हणजे काय? स्वच्छ करणे किंवा क्लीन करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पहिला प्रश्न आहे स्वीपिंग. नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर क्यू. रांगेसाठी एक डिस्क्रायबिंग वर्ड घ्यायचा आहे तुम्हाला. सॉरी. पहिलं हॅपी, दुसरं लॉंग, तिसरं हेवी, चौथा टॉल. आता हॅपी, कोणी तिथे खुश आहे का? तर खुश राहण्याचा काही संबंध येत नाही, कारण रांगेमध्ये उभं राहिलं की आपले पाय दुखतात, वेळ लागतो, म्हणून हॅपी हा शब्द चालणारच नाही. हेवी, जड, तिथे काही वजनाचा प्रश्नच येत नाही. टॉल, टॉल मीन्स उंच, उंचचाही काही संबंध येत नाही. परंतु लॉंग, लॉंग म्हणजे काय? तर लांबच लांब अशी रांग आहे, म्हणून दिलेल्या शब्दासाठी लॉंग हा शब्द योग्य आहे दिलेल्या चित्रासाठी. आणि क्यूचं स्पेलिंग पण लक्षात ठेवायचं आहे. हा कदाचित बऱ्याच मुलांना माहिती नसेल शब्द. QUEUE, क्यू म्हणजे रांग. येस, पुढे जाऊया. 16वा क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज काऊ डुईंग इन दिस पिक्चर? या चित्रामध्ये गाय काय करत आहे हे विचारलेलं आहे. पहिलं, द काऊ इज सिटिंग, नाही ती बसलेली नाही. द काऊ इज इटिंग समथिंग. नंतर द काऊ इज ग्रेझिंग, द काऊ इज ड्रिंकिंग वॉटर. आता मला सांगा, दुसरा आणि तिसरा
शब्द जो आहे तो थोडा कन्फ्यूज आहे. इटिंग समथिंग अन ग्रेझिंग. इटिंग समथिंग म्हणजे आपण जसे अनेक खाद्यपदार्थ खातो तसं काऊ खाते का? सो इटिंग समथिंग येईल का? नाही. पण ग्रेज, GRAZING, ग्रेझिंग म्हणजे चरणे हा शब्द होतो त्याला. आता ज्या मुलांना इटिंग या शब्दाचा अर्थ माहिती आहे आणि ग्रेझिंगचा अर्थ माहिती नाही, मग घाईघाईमध्ये आपण काय करणार? सेकंड ऑप्शन हा काय करणार? टिक करणार. मात्र हा ऑप्शन काय असणार आहे? चुकीचा असणार आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज द काऊ इज ग्रेझिंग. गाय चरत आहे. आलं लक्षात? चला नेक्स्ट. सो नेक्स्ट. आणखी याच्या पुढे जाऊन बघा डिफिकल्टी लेवल कशी वाढत आहे. चूज द करेक्ट लेटर्स टू गेट नेम्स ऑफ द बर्ड. एका पक्षाचे नाव मिळवण्याकरता अक्षरे निवडा. आता चित्रातला बघा कोण आहे? मला काय दिसतोय? तो कॉक. COCK. कॉक म्हणजे कोंबडा. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी असा कोणता वर्ड येईल की ज्याच्यापासून आणखी एका दुसऱ्या पक्षाचं नाव मिळेल. तर पहिला आहे वीट. वीट कॉक येईल का? नाही. PEA. हा, पीकॉक. पीकॉक म्हणजे काय? मोर. मग आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, तर पुढचे ऑप्शन काही चेक करण्याची आवश्यकता नाही. तरी पण आपण एकदा चेक करूया. ग्रॅम कॉक नाही. बिन कॉक नाही. मग करेक्ट ऑप्शन काय आहे? पी कॉक. सो द सेकंड ऑप्शन इज करेक्ट. पुढे 18वा. पिक आउट द पिक्चर्स विच इज सुटेबल फॉर गिवन ऍक्शन वर्ड्स. आता तुम्हाला ऍक्शन वर्ड्स दिलेले आहेत आणि कोणत्या पिक्चरला सूट होणार आहे ते बघायचं आहे. आता जार, बुक, प्लेट आणि रुलर. मला सांगा, क्लोज म्हणजे बंद करणे. कुणासाठी होईल क्लोज? जारसाठी पण होईल आणि बुकसाठी पण होईल. बाकीच्यांसाठी होणार नाही. ओपन, जार पण ओपन करता येते आणि बुक पण ओपन करता येते. प्लेट आणि रुलर मात्र ओपन आणि क्लोज करण्याचा काही संबंध येत नाही. म्हणजे आतापर्यंत आपल्याला उत्तर मिळालं नाही. आता थर्ड ऑप्शन बघूया. रीड. रीड म्हणजे वाचन. काय वाचू शकतो आपण? जार वाचू शकतो का? नाही. मग आपल्याला काय वाचता येईल? बुक. सो द पिक्चर रिलेटेड फॉर द ऍक्शन वर्ड्स क्लोज, ओपन, रीड इज बुक. म्हणून ऑप्शन सेकंड इज करेक्ट. पुढचं, सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. आता इथे बघा, फिल इन द ब्लँक्स दिली डिरेक्टली. म्हणजे काय? तर तुम्हाला डोळे दिसत आहे. डोळे म्हणजे आय. आयनी काय कोणती प्रक्रिया होते? SEE. सी म्हणजे पाहणे. हे डोळ्यांनी बघू शकतो. मग कानांनी काय करू शकतो? हिअर, ऐकू शकतो. तर पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. दुसरा स्मेल, वास घेऊ शकतो का? नाही. तर त्यासाठी काय वापरतो आपण? नोज. वॉक, वॉक करण्यासाठी काय वापरतो आपण? लेग्स. आणि टेस्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? टंग. सो ऑप्शन 1 हिअर इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट. आता आणखी डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढत आहे. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला दिलेलं आहे, मध्ये काय दिलेलं आहे बघा? निडल. NEEDLE. निडल. निडल म्हणजे काय? सुई. सुईचं स्पेलिंग पण बऱ्याच मुलांना नसेल माहिती. तर निडल म्हणजे सुई. आता सुई कशा प्रकारे वापरली जाते एक तुम्हाला डायग्राम दिलेली. आता बघा, स्ट्रिंग, सिव, हेम, HEM, हेम. आणि ऑप्शन मध्ये पण सगळे नवीन शब्द दिसत आहे मला. टॉस, स्पिल, लिंक, स्टिच. आतापर्यंत रन, वॉक, डान्सिंग मागचे बघून आपल्याला वाटलं अरे हा टॉपिक तर खूप सोपा आहे. पण हा प्रश्न बघितल्यानंतर कळत आहे की याची पण डिफिकल्टी लेवल आहे.
आता स्ट्रिंग, STRING, स्ट्रिंग म्हणजे काय? दोरी. SEW म्हणजे काय? शिव म्हणजे शिवणे. आणि देन HEM, हेम. हेम म्हणजे काय? तर एखाद्या कपड्याला जी आपण खालून गोट मारतो, गोट कळतं का? आपली आजी गोदडी शिवते ना, तर ती जे एंड काय करते, क्लोज करते ना, त्याला गोट म्हणाय. तर मग आता हे झाले 3 ऑप्शन. मग आता चौथा ऑप्शन आपल्याला पर्यायामधून बघायचा, टॉस, TOSS. सुईचा वापर टॉस करण्यासाठी होईल का? तर नाही, होणार नाही. स्पिल. त्याच्यानंतर तिसरा आहे ब्लिंक आणि चौथा आहे शिवणे, स्टिच, STITC, स्टिच. स्टिच म्हणजे काय? शिवणे. ब्लिंक, BLINK, ब्लिंक. ब्लिंक म्हणजे काय? डोळे मचकावणे. तर डोळे काही आपण मचकावणार नाही. मग ऑप्शन कोणता करेक्ट आहे? तर स्टिच. स्टिच म्हणजे शिवणे हा ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. म्हणून तिथे कोणता ऑप्शन येईल? शिवणे हा ऑप्शन येईल. आणि स्पिल, स्पिलचा अर्थ बघा काय होतो? तरल पदार्थ बाहेर येणे आणि बाहेर येणे. पाणी आपण हंड्यातून नेतो ना, आणि जर हंड्याची हालचाल झाली तर बाहेर जे उमळून पाणी येतं, त्या प्रोसेसला काय म्हणतात? स्पिल. त्याचा अर्थ आहे पात्र से एकाएक बाहर आना, निकलना, छलकना, तरल पदार्थ को छलकना. म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं? लिक्विड या शब्दासाठी वापरलं जातं. त्याचा प्रत्यय खाली पण आलेला आहे. स्पिल म्हणजे काय? झटक्याने बाहेर येणे. म्हणजे याचा ऑप्शन काय आहे? STITCH, स्टिच. स्टिच म्हणजे शिवणे. निडलचा उपयोग शिवण्यासाठी होतो. सिलेक्ट द प्रॉपर ऍक्शन वर्ड. पुन्हा एक नवीन दिलाय, कर्ड. कर्ड म्हणजे काय? दही. आता दहीच्या बाबतीत काय काय वाक्य आहे? काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत? शेअर म्हणजे एकमेकांना देणे, ईट खाणे, स्पिल आत्ताच आपण वरती बोललो आहे की काय होणे, झटक्याने बाहेर येणे किंवा सांडणे. आता पुढे याचा ऑप्शन चौथा बघायचा आहे आपल्याला, क्वेश्चन मार्कचा ऐवजी काय असेल? वॉश. वॉश म्हणजे धुणे. दही धुण्याचा काही संबंध आहे का? नाही. कट, कट म्हणजे कापणे. नाही, त्याचाही काही संबंध नाही. आता जर तुमचा शब्दसाठा चांगला असेल तर तुम्हाला या दोघांपैकी एक ऑप्शन शोधावा लागेल. PEL, पिल. पिल म्हणजे काय? पिलचा अर्थ येतो सोलणे. म्हणजे काय? आपण संत्री मोसंबी सोलतो, म्हणजे हा पण याला ऑप्शन येत नाही. CHURN, चन. चन म्हणजे घुसळणे, दही घुसळणे. म्हणून हा चौथा ऑप्शन काय त्याच्यासाठी काय आहे? करेक्ट आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे 2019 साली. बघा तुम्ही जसे जसे इयर वाढताय तशी तशी डिफिकल्टी लेवल देखील वाढत आहे. पुढचं स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे काय? पालक. पालक भाजी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याचे ऑप्शन बघा, वॉश धुणे, ईट खाणे, बाय विकत घेणे, आणि आता चौथा ऑप्शन शोधायचा. आता ऑप्शन तर मला सगळे अवघड दिसत आहे. मग त्याचे अर्थ पण आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे. पहिला ऑप्शन आहे लंप, LUMP. लंप म्हणजे काय? गोळा किंवा ढेकूळ. स्पिनॅचचा गोळा आणि ढेकूळचा काही संबंध आहे का? नाही. त्यानंतर स्क्रिबल. स्क्रिबल म्हणजे काय? खरडणे. आणि वॉबल म्हणजे काय? डगमगणे. हे तीनही ऑप्शन त्याला येत नाही. चौथा ऑप्शन आहे कुक, म्हणजे स्पिनॅचची भाजी आहे तर ते आपण भाजी करण्यासाठी वापरतो. नेक्स्ट बघा, आता आपल्याला टेस्ट सिरीज सोडूया आपण. आता बघू आपल्याला काय काय येतं. सिलेक्ट द करेक्ट वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर. स्लीप, ड्रिंक, ईट, सिट. म्हणजे ऑप्शन काय आहे? ड्रिंक. दुसरं, चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. बघा बरं काय दिसतं? नळाखाली काय करता तो?
हात धुतोय. सो ऑप्शन सेकंड वॉशिंग इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड. 19 number. चूज द करेक्ट ऑप्शन डिस्क्राईब द गिव्हन पिक्चर. आता बघा इथं मोठं स्टेटमेंट दिलं. तुम्हाला एकतर कमी वेळ असतो हे स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याच्यात एवढे प्रश्न फास्ट वाचून तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहे. द ओल्ड मॅन वाचताच लक्षात आलं पाहिजे की ओल्ड मॅन तर दिसत नाही. सो ऑप्शन 1 इज नॉट देअर. सो गो टू द नेक्स्ट ऑप्शन. द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. हा बर ठीक आहे. द ओल्ड लेडी तर नाहीच आहे. द यंग मॅन नाहीच आहे. म्हणजे काय? द बॉय इज सिटिंग अंडर द ट्री. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर सोडवता तेव्हा टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा आहे. होतं काय, जेव्हा आपण पेपर झाल्यानंतर सांगतो मला सगळं येत होतं परंतु मला वेळ पुरला नाही. मग तुम्हाला वर्क कसं करायचं आहे? स्मार्ट वर्क करायचं आहे, फास्ट करायचं आहे. जे स्लो, तुम्हाला सांगा एक्सप्रेस गाडी आवडेल की पॅसेंजर गाडी आवडेल? आपण काय म्हणतो की ती एक्सप्रेस बघा ना किती मस्त फास्ट गेली. मग आपण काय बनायचंय? एक्सप्रेस बनायचंय की पॅसेंजर बनायचंय? जर पॅसेंजर बनलात तर त्याच्यामध्ये कोणी प्रवासी बसतो का? नाही. ती फक्त मालगाड्या वाहून नेण्यासाठी केली जाते. आणि मग आपण आपल्याला काय आवडतं? एक्सप्रेस. सो आपण काय किती ऍक्टिव्ह आहोत हे या परीक्षेत दाखवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे बघा. काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? मला जोकर दिसतोय. आणि जोकर कसा असतो? कसा असतो जोकर? फनी असतो. कारण तो काय करतो? वेगळे वेगळे खेळ दाखवत असतो. म्हणजे पहिलं ऑप्शन काय? फनी. सॅड, शांत, दुःखी आहे का तो? नाही. स्कॅड. स्कॅड म्हणजे भूतासारखा घाबरणार आहे का? नाही. अँग्री, राग आलाय का त्याला? नाही. तर तो कसा आहे? फनी आहे. आलं लक्षात? म्हणजे तो काय आहे? विदूषक आहे, मज्जा करणारा आहे. पुढे. आयडेंटिफाय द ऍक्शन वर्ब विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर. आता मला सांगा, इथे क्वेश्चन आहे विच इज नॉट सुटेबल फॉर द गिवन पिक्चर. ईट, फ्लाय, वॉक, राईड. तिथे राईट स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. राईड म्हणजे चालणे. तर इथे ऑप्शन यायला पाहिजे फ्लाय, म्हणजे ती उडू शकत नाही. इथे ऑप्शन एक चुकलाय माझ्याकडने, परंतु ऑप्शन काय आहे? कोणता नाही येऊ शकत. प्रश्न नीट वाचायचा. ही फक्त जी बफेलो आहे ती काय करू शकते? उडू शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी ती करू शकते. त्याच्यामुळे ऑप्शन फ्लाय हा ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट. विच इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. मॅडम याचं काहीच नका सांगू, कारण उन्हाळा चालू आहे आणि आम्हाला याच्याबद्दल सगळी कल्पना आहे आणि हा आमचा फार आवडतीचा विषय आहे. मग कसे असते हे? काय हे? आईस्क्रीम आहे. तिन्ही फ्लेवर सांगता येतील का? कोणते कोणते? पिस्ता आहे, स्ट्रॉबेरी आहे, मँगो आहे. मॅडम आवरा, तुमचा तास कधी संपतो? आम्हाला पुढे आईस्क्रीम खायला जायचंय. हो ना? तर बघूया काय काय आहे. हॉट, गरम तर नसते, बॅड नसते, कोल्ड असते. हो, COLD, कोल्ड म्हणजे ती थंड असते. आणि SOUR, सोर, सोरचा अर्थ आहे आंबट. आपण मागच्या याच्यात बघितलेला आहे. म्हणून याच्यासाठी ऑप्शन कोणता येईल? कोल्ड. कोल्ड, कोल्ड मीन्स थंड. नेक्स्ट. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. आता पिक्चर कशाचं आहे? चाकूचा आहे. त्याला चाकूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नाईफ. KNIFE.
FE. हा, मग आता नाईफ कशी असते? चाकू कसा असतो? धारदार असतो. आणि कशासाठी असतो तो? कापण्यासाठी असतो. मग हार्ड, हार्ड म्हणजे असेल का तो? हार्ड नसेल. शार्प, शार्प म्हणजे धारदार. हो, बरोबर. रफ आणि सॉफ्ट याचा या चाकूशी काहीही संबंध नाही. म्हणून ऑप्शन इज रफ, सॉरी, शार्प ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन फॉर नाईफ. नेक्स्ट. आता बघूया आपण आणखी प्रश्न कशा प्रकारे वाढवू शकता. एक एवढा आपण तास घेतला तर बघू आपल्याला काय काय येतं. आयडेंटिफाय द ऍक्शन वर्ड. द बॉय जम्प्स ओव्हर द वॉल. आता व्हॉट इज द ऍक्शन वर्ड? कशाची क्रिया झालेली आहे याच्यामध्ये? जम्प. जम्प मीन्स उडी मारणे. म्हणजे काय? तो ऍक्शन वर्ड कोणता येईल? जम्प. त्याला यस का लागले? जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, ही, शी, इट असेल, तेव्हा क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लागतो. हे झाले टेन्सचे नियम. म्हणून त्या जम्पला यस लागलेला आहे. बघा त्याच्यानंतर आहे शी राईट नीटली. कशाची क्रिया होती? ऍक्शन कशाची होती? लिहिण्याची होती. लिहिण्याची म्हणजे काय? राईट. आणि त्याला कोणता प्रत्यय लागलाय? यस. मग मी तुम्हाला सांगितलं जिथे ही, शी, इट असेल तिथे क्रियापदाला कोणता प्रत्यय लागेल? यस किंवा यस प्रत्यय लागेल. सो द राईट वर्ड इज ओके. देन थर्ड, दे प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. आता कशाची क्रिया होती? क्रिकेट खेळण्याची. प्ले, प्ले मीन्स खेळणे. सो द ऑप्शन इज, ऍक्शन वर्ड इज प्ले. द कॅट चेस द माउस. चेस म्हणजे त्याचा पाठलाग करणे. कुणाचा केला? माऊसचा, उंदराचा. कुणी केला? कॅटनी. सो मग तुम्हाला चेसचा अर्थ असणं माहिती असणं महत्वाचं आहे. CHASED. So the action word is chest. And then he laughed loudly. Laughचं स्पेलिंग बघा, LAUGH. त्यालाही काय लागलाय? यस प्रत्यय लागलाय. सो वर्ब कोणता आहे? लाफ. नेक्स्ट. तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करताना काय करायचं आहे? असे कितीतरी ऍक्शन वर्ब्स आहेत, त्यांची यादी तुम्हाला काढायची. मॅम कुठून काढायची? शोधायचं. शोधलं म्हणजे सापडलं. ChatGPT आहे, गुगल आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यांना जर तुम्ही काहीही विचारलं तर क्षणार्धात ते जगभराची माहिती तुमच्या समोर काढून ठेवतात. आता मी इथे जवळपास 100 क्वेश्चन ऍक्शन वर्ब्सची लिस्ट केली आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही काय करायचं, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये हे मराठीमध्ये त्याचे अर्थ लिहून काढायचे आहेत. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. एक सेकंडचा वेळ देते मी आणि त्यानंतर सर नेक्स्ट स्लाइड प्ले करते. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे. याचाही स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. जवळपास 81 वर्डचा साठा आपल्याकडे झालेला आहे आणि होमवर्क हा प्रत्येकाने करायचाच आहे. नुसता स्क्रीनशॉट ठेवून ठेवायचा नाही. And at last, thank you so much, all the students, all the parents, teachers, all my staff members and people from education office, my supporting staff. Thank you for listening my topic of fifth scholarship. आणि तुम्हा सगळ्या मुलांना तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी
खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मेहनत, जिद्द आणि चिकाटी या तीनच गोष्टी तुम्हाला काय करणार आहे, यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. मेहनतीला दुसरा पर्याय नाही आणि इंग्रजी विषयाचा विशेष अभ्यास करा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच.